फावडी काय लागणार आहे का? हा अगदी युनिक आहे. आणि हा काय सांग आता आपल्याकडे आता सह्याद्री छत्रपती शिवाजी सह्याद्री देवराईमध्ये मिलीपेड म्हणजे पैसा किडा आपण म्हणतो. प्रत्येक पायाला सेगमेंट्सला पायाची एक जोडी असते आणि ही लीफ लिटर्स म्हणजे पालापाचोळा वगैरे खाऊन त्याचं विघटन करून मातीमध्ये रूपांतर करण्याचं काम करते. तर निसर्गामध्ये या छोट्या शिलेदाराचा खूप मोठा रोल आहे. हे त्याचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. ज्यावेळी आपण त्याला हात लावला त्यावेळी त्याने अंगाची आपल्या कॉईल करून घेतली. ह्याला वन गाय म्हणतात, आम्ही पैसा म्हणायचो. आणि याच्या प्रत्येक शिरे ह्याच्यावरती दोन पाय, हा प्रत्येक खंडाला पायाची दोन पायाची जोडी असते. आणि हे सेंटीपीड गोमला खंडाला एक जोडी. ते कार्निवरस आहे म्हणजे इतर त्यांना खातं, ते फक्त लीफ लिटर्स खातं. मला तो एकदा हे सापडलं होतं माहिती आहे, गवताचं वाळक्या गवताचे किडे, वाळक्या गवताचे घोडे, स्टिक इन्सेक्ट. हा म्हणजे ते लहान बाळ पण होतं त्याच्याबरोबर. प्रकाश वगैरेची कविता आहे जगण्यावरती. तसे कालच तर सुरू झाला पावसाळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे. नुसत्याच शेणामातीच्या वासानं एवढी भुई पोखरून वर येत असेल का किड्यामुंग्यांची रांगच्या रांग. जगण्यासाठी सगळाच उतावळेपणा एकवटून येतो. मग पूर ओसरून गेला तरी उरात कशाचा तुंबारा दाटून राहतो. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलामध्ये हे ड्रायनेरिया नावाचं फर्न आढळतं. वन ऑफ द बिग फर्न, मोठ्या साईजचं. तर ह्याला स्थानिक भाषेमध्ये लोक माकडाचं बाशिंगा असं देखील म्हणतात. तर हे पॅरासाईट नाही आहे, झाडाला आधारमूळ म्हणून जगतं आणि एक तिथल्या निरोगी सुदृढ जंगलाचा तो एक निर्देशांक प्रजाती आहे. माकडाचं बाशिंगा मराठीत याला प्रकाराला काय बोलतात? नेचा. हा नेच्याचाच प्रकार आहे. नेच्याचा जरा हा जॉईंट नेचा, आता मोठा नेचा आहे ना. घट्ट बसले तर त्याला सर नाही काय होणार, आपण नंतर ते अडॉप्ट करते. दोन करायचे का? नाही हे सर हे काय करायचं, असं लावायचं सर. पुरं कात्रीनं त्याचं कट करणं ना, रॅप करायचं. हा पण तोच आहे ना? नाही सर, हा वेगळा आहे. हा सर डेंड्रोबियम बार्बॅटम. आणि मराठी त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये आंबरी. दांडी आंबरी असं काहीतरी नाव आहे. कुठून माहिती? हे सर सह्याद्री मधलं आहे. सगळ्या गोष्टी मिळायला लावायचं काय. आणि सर असं कोण म्हणजे आपण ना सगळ्याच काय ह्याला बांधायची गरज आहे. ह्याला ऑर्किड हा ह्याला बांधायची गरज पण एक बांधलेलं बरं राहील आहे का? आंबरी भोकराची झाडं कोणत्याच दिसते. ते पण भोकराचीच आहे ना? ते पण भोकराच आहे. काय 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 सांग. हा हत्ती कान अंजीर असं याचं नाव आहे. आणि हे काळा उंबर किंवा धेड उंबर. अनकोबाला पिवळ्या रंगाचं सुंदर फुल आलंय. कुठलं अनकोबा हे विदेशी झाड आहे पण खूप एक शोभिवंत झाड म्हणून लावलं जातं. त्याला खूप सुंदर फ्लॉवरिंग आलंय. किती जुनं झाड असेल हे सर? 4 वर्षाचं आहे. आपण जगताप नर्सरीतून आणलं. अच्छा. ह्युमिडिटी बाष्प शोषून घेते बरं का. आणि त्याच्यामुळे मग त्याला घट्ट चिकटतात. टोटल आता किती ऑर्किड लागले असतील आपल्याकडे? आपल्याकडे 20 म्हणजे नंबर नाही लागली, 5 प्रकारचे झाले सर. तिथे फक्त
वडाच्या वर्गातली झाडं लावायची आहेत. मग कृष्णवाड आपण एक मागूया की. आपण म्हणतोय सगळ्या प्रजाती इथे असल्या पाहिजेत. आपल्याला काही क्वांटिटी नको जास्त, क्वालिटी पाहिजे. गवतं, वेली, कंदमुळं पासून सगळ्या व्हरायटी कशा येतील आणि पुढच्या जनरेशनला इथं काय नाही, अरे देवराईत बघायला मिळेल बरं का, असं ती आयडिया आहे मुळात. हे 7-8 सालापासून इथं हे काम चाललंय आणि त्याच्यातनं मग हे वृक्ष वाढवून आता ह्या मातीची प्रत बदलते सगळी. हां, म्हणजे ह्याला खूप बाळासारखं जपलंय. 5-6 माणसं सतत काम करतात. कोण यायचे? सासरे बुवा. तुमचे सासरे इकडेच काम करतात? म्हणजे यांची सून, सासरे, सगळी गँग, यांची पुरी फॅमिली दिसते. चांगलं नाव दिलं सासरे बुवा. आता ते हम एंकरेज के जमाने में जेलर थे. आता मला आपल्याला रिझल्ट पाहिजे. आता सुहास, एक मिनिट. सुहास इकडे आहे ना? सुहास हा कुठला पक्षी? या पक्ष्यांच्यामुळं कितीतरी झाडांनी राज्य बदलली, देश बदलले. हे पक्ष्यांसोबत कितीतरी बियांनी हजारो मैल प्रवास केलाय आणि आपली मुळं घट्ट केली. पक्ष्यांना म्हातारं झालेलं पाहिले. खरंच माणसाला सुद्धा कायमचं तरुण राहायचं असेल, आकाशाला गवसणी घालायची असेल तर पक्ष्यासारखं जगता आलं पाहिजे. झाडासारखं जगाकडं मायेनं बघता आलं पाहिजे. खरंच एका पक्ष्यामुळे जेवढी झाडं लागतात तेवढी झाडं जर एका माणसामुळे लागली तर माणसाला किती किंमत आहे. तर आपण माणसं प्रॉपर्टी नावावर असते, जमीन नावावर असते, म्हणजे खरं तर कागदावर नाव असतात. पिढ्या वाढत जातात, सातबाऱ्यावर नावं चढत जातात. आपण ठरवायचं धूळ खात पडून राहायचं कागदाच्या पानावर, त्या सावली देणारं झाड व्हायचं गावच्या मांडराला. शुक्र आहे ना इथे. तिकडे एक कॉलनी उभी राहिली यांची आहे ना. वेल असते आणि आषाढी एकादशीला ह्याचं कालवण करून भाजी करून खातात. मला वाटते कोकणामध्ये गणपतीला तो वाघाट्याचा वाळून टाकतात आणि त्याचं पुढे असं प्रवेश करतात. असं पण आहे. आमच्या घरात नाटकामध्ये वाघाट्याचं ओलांडून जायचं असतं, असं एक सीन होता. मोठ्या वेगानं कमी व्हायला लागले. पण हे वेगानं कशामुळे कमी होते? कच्च्या फॉर्ममध्येच तोडतात ना, त्यामुळे खूप लवकर परत तयार होत नाही नैसर्गिकरित्या. आणि 4 फुलपाखरांचे हे खाद्य वनस्पती आहे, होस्ट प्लांट, त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहे. हे आपण वारकरी संप्रदायामध्ये या झाडाला अतिशय महत्त्व आहे. आपण गोळा करतोय, पण शासनानं प्रत्येक नर्सरीमध्ये असं दुर्मिळ गोष्टी गोळा केल्या पाहिजेत आणि त्याचेच ते पैसे घेतात. त्याच्यासाठी पगार असतो त्यांना. आणि दुर्मिळ म्हणजे जंगलातच हे मिळतं, आपल्याला माहीत नसतं. पण शासनातले फॉरेस्टमधले लोक पण आपलेच मित्र आहेत, त्यांना जरा विचार करावा ना, आपण पण विचार करून लवकर हे चांगलं वाढलं पाहिजे. चला चला. आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया. इथं 1 कोंब, 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू कडा,
त्याला झाडाचा पडलाय वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल.